सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी येथे लग्नाचा मंडप सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेच्या ताराला लोखंडी पाईपचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झालाय। सदर मयत तरुण ऋषिकेश कैलास मत्सागर असे नाव असून त्याने वडील मयत झाल्यानंतर त्याने मंडप व्यवसायात पूर्ण वेळ काम करून तो आपल्या घराचा प्रपंच चालवत होता। या प्रकरणी सविस्तर वृत्त असं की वणी येथील कृपो हॉस्पिटल परिसरात राहणारे शिक्षकांचा यांच्या घरी त्यांच्या मुलाच्या लग्नाचा मंडप सोडत असताना शिवरे तालुका चांदवड येथील मंडप व्यावसायिक ऋषिकेश कैलास मत्सागर वय वर्ष 27 शिवरे यांचा विद्युत ताराला संपर्क आल्याने त्याचे निधन झाले। सदर प्रकरणी महावितरण विभागावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी वणी पोलीस स्टेशनला अधिकारी यांना जाब विचारला। यावेळी उद्धव ठाकरे गटाचे चांदवड तालुका अध्यक्ष विलास भवर व परिसरातील नागरिकांनी पोलीस स्टेशनला नेऊन वणी पोलीस स्टेशनचे एपीआय गायत्री जाधव यांना विनंती केली आहे। या प्रसंगी संदेश निरगुडे, संदीप खडवजे, कैलास खापटे, राजेंद्र शिंदे, नाना निरगुडे, शरद आहेर, स्वप्नील मोरे, दीपक मोरे, विनोद माळी, वसंत झेंडफळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी शामराव सोनवणे, वणी। काका या पुढे या, थांबा। प्रत्यक्षदर्शी आणि सदर वणी ठिकाणी मी 1 वर्षापासून कार्यरत आहे इथं आणि माझ्याकडे तरी म्हणजे माझ्या पूर्वी दिले असतील पण माझ्याकडे काही अर्ज वगैरे आलेले नाही आहे आणि मी माझ्या EI ऑफिसला वगैरे वरती कळवलेलं आहे तर ते स्पॉट वगैरे व्हेरिफिकेशन करून वगैरे पंचनामा वगैरे करतील। तुम्ही पण इकडे कधी आलेच नाही एका वर्षात सबस्टेशन हाकेच्या केलेली तिथं आणि जो DP होता त्यांच्या एकदम जवळ तो शिफ्ट करून दिला। ज्यावेळेस तुम्ही परवानग्या वगैरे देता निदर्शनास आणून देतो ना आणि जवळपास आता मी आल्यापासून आहे ना जे अनधिकृत बांधकाम केलेले आहे लाईनच्या जवळ असे जवळपास मी 100 लोकांना नोटीस दिलेल्या आहे का तुम्ही ते लाईनचं धोकादायक आहे, एक तर शिफ्टिंग करून घ्या किंवा मध्ये तिथे बांधकाम करू नका। नाही ऑलरेडी बघून आणि मी त्याच्यावरती तेच नोटीस वगैरे काही ठिकाणी आपण काम पण करून दिले। 3 केस झाले म्हणजे का नाही ऍक्शन घेतली आणि साहेब मुळात म्हणजे पेन्शन तार जाते याचं सर्वेक्षण याच्या आधी का केलं गेलेलं नाही आणि बोला इथे आपण किती अर्ज दिले 2-3 अर्जाच्या पहिले दिले ना आणि बागुल वायरमन साहेब असतील किंवा जे आहेत ना त्यांचं नेहमी येणं जाणं असतं इथे। आता ही जी तार आहे ही हाय पॉवर टेन्शन तार आहे हे त्यांनाही माहिती, आमच्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे कारण आपल्याला सिंगल फेज शिवाय दुसरं काय सगुणा रेसिडेन्सीमध्ये सगुणा लाईन गेलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? आता सगुणा सुद्धा म्हणजे जो रहिवासी एरिया आहे तिथनं गेलेली, काय सांगा? एक्सप्रेस सगुणाचा आता बांध जेव्हा गेली ते मी नाही सांगू शकणार पण आता काय करू, त्याच्यावर इलाज काय करणार? सगुणा लाईनचं तर ते आता अतिक्रमण मध्येच आहे जवळपास बरेचशा लोकांना नोटीस पण दिलेले आहे। नाही रेसिडेन्सीमध्ये आहे ना, नाही ते रस्त्याच्या बाजूने आता इथून जी गेलेली आहे ती रेसिडेन्सीच आहे ना पूर्ण तुमच्या सबस्टेशनच्या पाठीमागून। काय आता तेव्हा काय बांधकाम होतं नाही ते आपल्याला नाही सांगता साधी गोष्ट आहे आमची जी आहे तो गलथान दिसते ते आम्ही विचारू द्या ना आम्हाला प्रश्न भाऊ। सांगा ना, 2 मिनिट बाकीचं सांगायचं काहीच काम नाही ना।